नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनेल श्रीवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण लसूणी मेथी करणार आहोत. तर मी ते मेथी जी आहे ती चांगली 3 ते 4 पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेली आहे. ही मेथी कशी बनवायची हा माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि नवीन असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर मी घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे, त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे, त्यानंतर मी इथे घेतलेले आहे थोडेसे तीळ, त्यानंतर मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो चांगला चिरून घेतलेला आहे. आणि आपला बेसन जो होता 2 चम्मच मी बेसन घेतलेला आहे आणि चांगलं त्याला भाजून घेतलेलं आहे. तर चला, तर आपण ही कशी बनवायची ही तुम्हाला सांगणार आहे. आणि आपण इथे थोडंसं लसूण जो आहे तो ठेचलेला आहे आणि 4-5 मिरच्या आपण इथे कापून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं लसूण. तर लसूण आपल्याला सर्वात पहिला काय करायचं आहे, तर यामध्ये आज मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 7 ते 8 पाकळ्या मी लसणाच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते चांगले भाजून घेतलेले आहेत, त्यांनाही आपण यामध्ये घालूया. त्यानंतर मला यामध्ये 2 चमच असे मोठे भरून बेसन घालायचं आहे. हे बघा, असं हे बेसन जे आहे ते मी घातलेलं आहे 2 चमच. आणि यामध्ये मी 2 चमच असे मोठे तीळ घालणार आहे. आता काय करायचं, आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपल्याला थोडंसं 2-3 चमच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चांगलं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्सरमध्ये आपण चांगली अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर इकडे मी कढई जी आहे ती गरम करायला ठेवली, त्यामध्ये आपल्याला घालायची 2 ते 3 पळी तेल घालायचं आहे. तर चांगलं असं मोठ्या 2 पळी असा तेल गरम करायला घालूया. तेल गरम होऊ द्या. आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे चांगलं. त्यामध्ये आपल्याला इथे लसणाच्या 5-6 पाकळ्या घालायच्या आहेत आणि चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला लगेचच ही जी मेथी आहे ना ती घालायची आहे. तिला चांगलं असं फ्राय करून घ्या तेलामध्ये. तर इकडे आपण मेथी जी आहे ना ती चांगली अशी फ्राय करून घेऊया. आणि यावरती आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. हे बघा, आपली मेथी जी आहे ना ती चांगली अशी शिजून झालेली आहे. तर हिला ना गरम आहे, तर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि लगेचच आपल्याला परत या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. आता आपल्याला जास्त नाही, एकच पळी तेल घालायचं. ते बघा, 1 पळी तेल घातलेलं आहे. चांगलं गरम होऊ द्यायला. तेल जे आहे ना ते चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमच जिरं. आणि हे बघा, हे असे 2 चमच मी अशी मिरच्यांचे घेतलेले आहेत. तर मिरच्या घालूया. चांगल्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या. आणि पहिल्या मिरच्या ज्या आहेत ना त्या आपल्याला चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि लगेचच आपल्याला असे 2 चमच मोठे भरून लसूण घालायचं आहे. लसणाला पण आपण चांगलं फ्राय करून घेऊया. आता आपल्याला इथे मोठे 2 कांदे जे चिरून घेतलेले ना ते यामध्ये घालायचे आहेत. त्यांना पण आपण चांगलं फ्राय करून घेऊया. आणि लगेचच आपल्याला टोमॅटो आहे ना तोही चांगला यामध्ये फ्राय करून घेऊया. आपला कांदा टोमॅटो जो आहे ना तो चांगला फ्राय झालेला आहे. आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. तर हे बघा, मी यामध्ये 1.5 चमच मीठ घातलेला आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली होती ती आपण संपूर्ण पेस्ट यामध्ये घालणार आहोत. चांगली अशी तेलामध्ये फ्राय करून घ्या. तर हे बघा, आपलं असं चांगलं फ्राय करून झालेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे ही मेथी जी आपण शिजून ठेवलेली ना ती यामध्ये घालायची आहे. आणि चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे. हे बघा, अशी मिक्स करून घ्या चांगलं. ही मेथी खूप छान लागते. एकदा करून बघा, खाऊन बघा खूप. आणि कमेंटमध्ये पण मला सांगा खूप.
कशी झालेली आहे, म्हणजे तुम्ही करून बघा, खाऊन बघा त्यानंतर. ते बघा आता आपल्याला यामध्ये ना 2 मिनिटं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅस ठेवायचा आहे. तर हे बघा आपली लसूणी मेथी तयार आहे आणि पूर्णपणे झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करील. आणि तुम्ही नक्की करून बघा, ही खूप छान लागते. भाकरी सोबत, चपाती सोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. आणि कुठून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.